गड किल्ल्यांच्या मार्फत तुम्ही एखाद्या किल्ल्याचा असा मला किस्सा सांगाल का जो फारच रोमांचिक होता आणि जसं काही त्याच्यामध्ये तो तुमचा अनुभव एखादा? आता काय झालंय की मी एक सामाजिक ऋण म्हणून म्हणजे आमच्या अंबरनाथची एक शाळा होती, त्या शाळेतल्या मुलांना स्काउटच्या तर्फे वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे 8वी 9वी 10वी 3 वर्ष त्यांना कुठेतरी बाहेर ट्रेकला किंवा कॅम्पिंगला जायचं असतं, असं त्यांच्या त्या सिलेबसमध्येच असतं. तर मी त्या शाळेतल्या मुलांना फिरायला घेऊन जायचो. तर एकदा आम्ही अलिबागचा जो किल्ला आहे तो किल्ला बघायसाठी घेऊन गेलो होतो. मुरुड जंजिरा? हा नाही, अलिबागचा किल्ला. हा, अलिबागचा किल्ला. तर त्या अलिबागच्या किल्ल्याचा असा आहे की जेव्हा तिची ओहोटी आलेली असते तेव्हा तुम्ही त्या किल्ल्यापर्यंत जाऊ शकता, चालत जाऊ, पण ती भरती यायच्या आत तुम्हाला परत यायचं असतं. तर आमच्या मुलांना मी ते घेऊन गेलो होतो. एक बस भरून मुलं होती, छोटी मुलं होती ती. तर त्यांचं असं झालं की त्यांना भुका लागल्या म्हणून वाटेमध्ये कर्नाळ्याच्या तिथे थांबले जेवायसाठी, मग डबा काहीतरी नाश्ता करायसाठी म्हणून. मी त्या शिक्षकांना सांगत होतो की आपल्याला गाडीतच काहीतरी खाता येईल असं तुम्ही घ्या म्हणून. खरं तर पण ते नाही, मग त्या मुलांना काहीतरी लागलंय, शिला म्हणा किंवा खायला, आणि मग ते टाइमपास करत राहिले तिथे. आणि जवळजवळ 1.5 तास आमचा तिथे गेला. आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही प्रत्यक्ष अलिबागला पोहोचलो तेव्हा अक्षरशः म्हणजे ओहोटी संपून भरती यायची वेळ झाली होती. पण आता जर का पुन्हा भरती तिथे आली तर 6 तास थांबायला लागेल. म्हणजे किल्ला नुसता असा लांबून बघायला लागेल, आपल्याला तिथपर्यंत जाता येणारच नाही. बरोबर. तरी मी त्यांना म्हटलं की आपल्याला जायचं असेल तर सगळ्यांनी पळत निघालं तर आपण भराभर जाऊ शकू. आणि खरंच म्हणजे ती मुलं पळत निघाली आणि त्यांना किल्ला बघायचाच होता. आणि मग ते किल्ले बघेच तोपर्यंत पाणी वाढायला लागलं आणि नंतर मग छोट्या मुलांच्या जवळजवळ कमरेपर्यंत पाणी यायला लागलं. आता काय करायचं म्हणून त्या मुलांना, मोठी जी मुलं होती उंच अशी, तर त्या मुलांना मी म्हटलं की छोट्या छोट्या मुलांना तुम्ही 2-2 हातामध्ये धरा आणि लाट अशी मागून आपल्याला पुढे ढकलणार आहे, किनाऱ्याकडे ढकलणार आहे. तर ती आली की तुम्ही उचलून घ्यायचं त्यांना. पण आमचं हे सगळं कसरत तो किनाऱ्यावरचा एक कोळी बघत होता आणि 2-3 जण मग ते भर बोटी घेऊन आले आणि मग त्यांनी छोट्या छोट्या मुलांना त्या बोटीमध्ये घातलं आणि आम्ही किनाऱ्यावरती आलो आणि मोठ्या दुर्घटना टळली. म्हणजे